श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली। यावेळी माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार यशवंत माने, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव कांबळे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, अरुण बारसकर आदीसह पदाधिकारी, सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी आणि किरण बनसोडे यांनी पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले। स्वतंत्र सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य हे आपल्या पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणूनच ओळखले जातात। त्यांनी तब्बल 35 वर्ष दैनिक संचारमध्ये संपादक पदाची धुरा सांभाळली। संपादक पदाची धुरा सांभाळत असताना शेवटपर्यंत त्यांनी रात्रपाळीचं कर्तव्य बजावलं आणि दिवसभरात त्यांचा एक शिरस्ता असायचा की आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव खेड्यात आणि वाडी वस्त्यांवर जाऊन तेथील लोकांचे प्रश्न जाणून घेणं, त्या प्रश्नाची उकल करणं आणि ते प्रश्न आपल्या वृत्तपत्रात मांडणं, एवढ्यावरच न थांबता शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणं, अशा पद्धतीची एक आदर्श प्रेरक अशी पत्रकारिता अण्णांनी केली। 1991 मध्ये अण्णांशी संपर्क आला। त्यावेळेला PTIचं ट्रान्सलेशन करण्यासाठी पत्रकारांची फार मोठी गरज होती। तर जो कोणी येईल त्याला विचारायचे अण्णा की मला भाषांतर येतं का, येत असेल तरच या असं म्हणायचे। मी म्हटलं नाही अण्णा, बघा म्हटलं कुठली तरी एक नोकरी द्या। नाही म्हणले माझ्याकडं भाषांतर असेल तरच तुला काम देईल। ठीक आहे म्हणून मी निघालो होतो, दारातून परत बोलवले मला। तर ये म्हणले इकडं बस म्हणलं, तुझं नाव आणि पत्ता दे। त्याने अक्षर बघितलं म्हटलं, अक्षर बघितल्यानंतर म्हटले ये तुझं अक्षर खूप छान आहे, मी तुला तयार करतो। अण्णांची एक पद्धत होती पत्रकार कसे तयार करायचे। पहिल्यांदा 2 तास वाचन करायला लावायचे संध्याकाळी ऑफिसला। 2 तास वाचन केल्यानंतरच त्यांच्या समोर जायचं आणि त्यांचा अग्रलेख मुखोद्गत असायचा, म्हणजे ते तोंडी सांगायचे, आम्ही लिहायचं आणि नंतर करेक्शन करून ते फोरमनकडे जायचं। अशी ती तयारी असायची आणि नंतर पत्रकं द्यायचे करायला। त्यावेळेला टेबलला 2-2 ट्रे भरून असायचे पत्रक, विक्रमला माहिती आहे। तर ती सगळे आम्ही रिराईट करायची पत्रकं। ती सवय अण्णांनी लावली होती, पत्रकन करून ते फोरमनकडे जायचं, अशी ती तयारी असायची आणि नंतर पत्रकं द्यायचे करायला। या प्रसंगी मान्यवरांनी रंगाअण्णा वैद्य यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। पत्रकारितेतील त्यांची निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड लेखन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशी भावना मनोगतात मान्यवरांनी व्यक्त केली। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।